कंटिन्यू करूया. काल पॉवर कट ऑफ मुळे आपलं नॉन सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशनची सायकल हाफच राहिली, ती पूर्ण काही होऊ शकली नाही. ठीक आहे, बॅकग्राऊंड तुम्हाला सगळं माहित आहे. म्हणजे फोटोसिंथेसिस मध्ये लाईट रिएक्शन किती महत्वाची आहे. फोटोसिंथेसिस मध्ये लाईट रिएक्शनची गरज टू गिव्ह दी असिमिलेटरी पॉवर टू दी डार्क रिएक्शन. फोटोसिंथेसिस मध्ये लाईट रिएक्शनची गरज का आहे? कारण असिमिलेटरी पॉवर प्रोव्हाइड करायचं आहे कोणाला? तर डार्क रिएक्शनला प्रोव्हाइड करायची. मग असिमिलेटरी पॉवर कोणतं? एक तर डायरेक्ट एनर्जीच्या फॉर्म मध्ये दिलं जातं आणि दुसरं जो रिड्युसिंग पॉवर असतो. दोन्ही मिळून त्याला असिमिलेटरी पॉवर म्हणतात. डॉक्टर आर्नॉल्डचं म्हणणं आहे की एटीपी अँड NADPH2, एटीपी आणि NADPH2 ह्या दोन गोष्टी आहेत. एटीपी अँड NADPH2 are the assimilatory power for the purpose of dark reaction. आणि हे कोण प्रोव्हाइड करतं? हे प्रोव्हाइड करतं लाईट रिएक्शन. तसं लाईट आणि डार्क रिएक्शन हे दोन्ही इंटरडिपेंडंट प्रोसेस आहे. बोथ प्रोसेस आर इंटरडिपेंडंट. कसं? कारण लाईट रिएक्शन साठी लागणारं रॉ मटेरियल म्हणजे एडीपी आणि NADP हे डार्क रिएक्शन प्रोव्हाइड करतं. तर डार्क रिएक्शन साठी लागणारी असिमिलेटरी पॉवर इन द फॉर्म ऑफ एटीपी अँड NADPH2 तर हे कोण प्रोव्हाइड करतंय? तर हे लाईट रिएक्शन प्रोव्हाइड करतंय. ठीक आहे, लाईट रिएक्शन मध्ये आपण पुढे गेलो. लाईट रिएक्शन मध्ये दोन महत्वाच्या गोष्टी होतात. एक तर फोटोलायसिस ऑफ वॉटर होतं आणि दुसरं दॅट इज फोटोफॉस्फोरायलेशन. या दोन महत्वाच्या प्रोसेसेस लाईट रिएक्शन मध्ये होतात. मग एक जो आहे दॅट इज अन फोटोलायसिस ऑफ वॉटर, तर यामध्ये वॉटरचं स्प्लिटिंग करायचं आहे, ऑक्सिजन इव्हॉल्व्ह करायचं आहे आणि इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट करायचं आहे. ठीक आहे, आणि फोटोफॉस्फोरायलेशन कशासाठी आहे? तर एटीपी जनरेट करण्यासाठी आहे. म्हणजे लाईट एनर्जीचं कन्व्हर्जन जे सोलार कडून भेटतं किंवा सन कडून भेटतं, तर लाईट एनर्जीचं कन्व्हर्जन केमिकल एनर्जी मध्ये करणे दॅट इज फोटोफॉस्फोरायलेशन. डॉक्टर आर्नॉल्डचं म्हणणं आहे की फोटोफॉस्फोरायलेशन आर ऑफ टू टाइप्स. दोन प्रकार आहेत. एक तर सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशन आणि दुसरा आहे नॉन सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशन. नॉन सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशन मध्ये इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्टेशन हे युनिडिरेक्शन मध्ये होतं, म्हणजे एकाच डायरेक्शन मध्ये केलं जातं. तर सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशन मध्ये इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्टेशन हे काय होतं? ज्या फोटो येतो असं नॉन सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशन एकटी अशी प्रोसेस आहे जे NADPH2 प्रोव्हाइड करतो. ठीक आहे, सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशन NADPH2 प्रोव्हाइड करत नाही. कसं? तर कालच्या लेक्चर मध्ये आपण त्याची सुरुवात केलेली होती. मी तिथपर्यंत जातो, तसं पॉइंट वाईज जाऊया आपण, म्हणजे ते आणखीन चांगल्या पद्धतीने तुमच्या ध्यानात राहील. मग नॉन सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशन कसं होतं? नॉन सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशन मध्ये पहिली प्रोसेस आहे दॅट इज फोटोलायसिस ऑफ वॉटर. फोटोलायसिस ऑफ वॉटर. मग आपण पहिलं काम या ठिकाणी केलं. आपण 4 वॉटर मॉलिक्यूल घेतले होते. पहा, 4 वॉटर मॉलिक्यूल घेतले होते. ठीक आहे, याचं फोटोलायसिस झालं. याचं फोटोलायसिस झाल्यानंतर तुम्हाला 4OH- इलेक्ट्रॉनच्या फॉर्म मध्ये भेटेल आणि 4 प्रोटॉन भेटेल. यू विल बी गॉट 4 प्रोटॉन्स. ठीक आहे, तुम्हाला या ठिकाणी काय झालं? 4OH भेटलेत आणि 4OH-. ठीक आहे, इलेक्ट्रॉन याच्यामध्ये आहे आणि प्रोटॉन इकडे 4 प्रोटॉन याच्यामध्ये भेटले. ठीक आहे, आता पुढे जाऊया. हे जे 4OH आहे याचं फर्दर स्प्लिटिंग होईल. स्प्लिटिंग झाल्यानंतर याच्यातून आफ्टर स्प्लिटिंग फ्रॉम दिस 4 इलेक्ट्रॉन आर कम्स आउट आणि 4OH+ इथून काय होतील? बाहेर पडतील. ह्या 4OH+ मधून तुमचं ऑक्सिजन इव्हॉल्व्ह झाला. फोटोसिंथेसिस मध्ये ऑक्सिजन इव्हॉल्व्ह वॉटर मधून होतं, हे आपण ऑलरेडी बघितलेलं आहे. ठीक आहे, मग या वॉटर मधूनच हा ऑक्सिजन इव्हॉल्व्ह झालाय आणि हा 4OH पुढे ऑक्सिजन गेला, मग राहिलं काय? दॅट इज अन H2O. ट्वाइस H2O. ऑक्सिजन गेला म्हणजे काय राहिलं? दॅट इज ट्वाइस H2O राहिलं. 2 H2O चे मॉलिक्युल्स या ठिकाणी राहिलेत. आता इथपर्यंत झालं. दिस इज द फोटोलायसिस ऑफ वॉटर. इथं लाईटच्या प्रेझेन्सी मध्ये वॉटरचं काय झालं? तुमच्या वॉटरचं फोटोलायसिस झालं. इथे आलेले जे इलेक्ट्रॉन्स आहेत दॅट इलेक्ट्रॉन विल बी एंटर इनटू दी
फोटो सिस्टीम 2 म्हणजे या ठिकाणी नॉन सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशनची सुरुवात ही कशापासून होते? नॉन सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशनची सुरुवात फोटो सिस्टीम 2 पासून होते. जसे इलेक्ट्रॉन आतमध्ये येतील तसं काय होईल? इट विल बी गेट दी लाईट फोटॉन. हा काय करेल? फोटॉन ऍब्झॉर्ब करेल, म्हणजे लाईट ऍब्झॉर्ब करेल. यानं लाईट ऍब्झॉर्ब केली तर इथं PS2 आहे. नेक्स्ट स्टेप आहे सेकंड नंबरची स्टेप. सेकंड नंबरची स्टेप काय आहे? ट्रान्सपोर्ट ऑफ इलेक्ट्रॉन्स फ्रॉम PS2 सॉरी आधी तर एक्सायटेशन आहे ना, मग फोटो एक्सायटेशन ऑफ PS2. या ठिकाणी काय होईल? PS2 चं फोटो एक्सायटेशन होईल. ठीक आहे. आता आपल्याला प्रोसेस इथून वरती घ्यायची आहे, म्हणून मी काय करतो, याला इरेज करतो. मग आपण सेकंड स्टेप कडे जातो. इथं लिहितो मी याला. पहिलं लिहिलं होतं आपण फोटोलायसिस ऑफ वॉटर, आणि दुसरं लिहिलं होतं आपण दॅट इज फोटो एक्सायटेशन ऑफ PS2. ठीक आहे. आता PS2 चं फोटो एक्सायटेशन झालं म्हणजे काय होईल? बिकॉज ऑफ फोटो एक्सायटेशन PS2 इमिट दी इलेक्ट्रॉन्स. किती इलेक्ट्रॉन आले होते? 4 इलेक्ट्रॉन आले होते. मग PS2 काय करेल? इलेक्ट्रॉन इमिट करेल. इट विल बी ट्रान्सफर टू दी प्लास्टोक्युनोन. हा कुठे ट्रान्सफर केला जातो? इट विल बी ट्रान्सफर टू दी प्लास्टोक्युनोन. पण कसं? व्हाया अन एन्झाईम दॅट इज कोएन्झाईम क्युनोन. व्हाया कोएन्झाईम क्युनोन. म्हणजे कोएन्झाईम क्युनोन ह्या इलेक्ट्रॉनला कोणाला देतो? प्लास्टोक्युनोनला. प्लास्टोक्युनोन एकटा कंपोनंट आहे जो ह्या इलेक्ट्रॉन्सला सायटोक्रोम सिस्टीम कडे घेऊन जातो. बरोबर. मग आता इथे आहे थर्ड स्टेप आहे. थर्ड स्टेप मध्ये काय होईल? ट्रान्सपोर्ट ऑफ इलेक्ट्रॉन फ्रॉम PS2 टू PS1. काय होईल? इलेक्ट्रॉनचं ट्रान्सपोर्ट होईल. कुठून? PS2 कडून PS1 कडे. कसं? व्हाया सायटोक्रोम. व्हाया कसं होईल? व्हाया सायटोक्रोम. ठीक आहे. मग आता आपण इथपर्यंत आलोय PQ कडे, प्लास्टोक्युनोन कडे. नाउ प्लास्टोक्युनोन ट्रान्सफर इट इनटू दी सायटोक्रोम. मग सायटोक्रोम मध्ये पहिलं कोणतं येतं? चला सांगा. काल मी हाफ लाईफ सायकल सांगितली होती तुम्हाला, हाफ सायकल सांगितली होती. चला, इथं प्लास्टोक्युनोन कडून इलेक्ट्रॉन्स कुठे जातील? चला, सायटोक्रोम मध्ये कोणतं सायटोक्रोम आहे ज्याच्याकडे ज्याच्याकडे प्लास्टोक्युनोन इलेक्ट्रॉन ट्रान्सफर करतो? गिव्ह मी द आन्सर इन चॅट बॉक्स. चला, फास्ट. आदेश रोहमारे. मुदगुलनं आन्सर दिलेला आहे सायटोक्रोम B6. इवन स्नेहाचं पण आन्सर आलेला आहे दॅट इज B6, सायटोक्रोम B6. ठीक आहे. मग PQ कडून कुठे आलं? आता PQ कडून आलं सायटोक्रोम B6 कडे. ठीक आहे. सायटोक्रोम सिस्टीम मध्ये आल्यानंतर सायटोक्रोम सिस्टीम हॅव्हिंग द ॲबिलिटी टू फॉर्म दी एटीपी जनरेट करणं आहे. जेव्हा सायटोक्रोम सिस्टीम मधून इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट होतात, सायटोक्रोम B6 कडून कुठे जाईल? सायटोक्रोम F कडे. सायटोक्रोम B6 कडून कुठे जाईल? सायटोक्रोम F कडे. हे तुमचे इलेक्ट्रॉन इकडे आलेत. पण जेव्हा सायटोक्रोम सिस्टीम मध्ये इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट केले जातात, व्हेन इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट इनटू द सायटोक्रोम सिस्टीम, at that time the ATP will be generated. ADP प्लस IP. तुमचं एक ADP आणि एक इनऑर्गॅनिक फॉस्फेट दोन्ही मिळून काय तयार करतील? देयर इज फॉर्मेशन ऑफ द ATP. या ठिकाणी काय होईल? ATP तयार केलं जाईल. ठीक आहे. आता सायटोक्रोम सिस्टीम मध्ये आलं. हेच दोन सायटोक्रोमचे मॉलिक्युल्स आहेत ज्या ठिकाणी इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट केले जातील. आता इथून काय होईल?
इथून याला दिलं जाईल प्लास्टोसायानिनला. इट विल बी ट्रान्सपोर्ट टू दी पीसी, दॅट इज प्लास्टोसायानिन. प्लास्टोसायानिन इज दी मॉलिक्यूल विच ट्रान्सफर दी इलेक्ट्रॉन टू PS1. हा काय करेल? हा इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट करेल कोणाला? टू दी PS1. PS1 ऍब्सॉर्प्शनची पीक लेवल काय आहे सांगा मला? PS1 ला ऍब्सॉर्प्शनची पीक लेवल काय आहे? टेल मी द आन्सर इन चॅट बॉक्स फास्ट. PS1 ला ऍब्सॉर्प्शनची पीक लेवल काय आहे? चला 680. मुदगुलनं आन्सर दिलेलं आहे. व्हेरी गुड. पहिला आन्सर मुदगुलचा आलंय. बाकीचे लोक कुठे? 7 लोक कनेक्टेड आहेत सध्याला. हा टेल मी द आन्सर. एकच फक्त एकानेच आन्सर दिलेला आहे. व्हेरी गुड. स्नेहाचा आन्सर आलेला आहे 680. आणखीन तेजलचं पण आन्सर आलेला आहे. व्हेरी गुड. तर 680 नॅनोमीटर, सॉरी 680 नॅनोमीटर ह्या वेवलेंथची लाईट हा काय करतो? ऍब्सॉर्ब करतो. ही त्याची पीक लेवल असेल क्लोरोफिल ए ची. ठीक आहे. जसे इलेक्ट्रॉन्स याच्यामध्ये गेले कशामध्ये? PS1 मध्ये, तर तेव्हा काय होईल? ऍट दॅट टाइम दी light will be absorbed, photon will be absorbed by the chlorophyll A of 680, that is PS1. जसं लाईट याच्यामध्ये absorb केली जाईल, as the light absorbed by the PS1, it will excited, हे काय होईल? Excite होईल, and because of excitation, it emits the electron. हा काय करेल? It emits the electron. हा इलेक्ट्रॉन emits करेल. ह्यानं जे काही इलेक्ट्रॉन एमिट्स केलेले असतील, दॅट इमिटेड इलेक्ट्रॉन विल बी ट्रान्सफर टू दी फेरोडॉक्सिन. आयन कंटेनिंग कंपाऊंड आहे. आयन कंटेनिंग कंपाऊंड आहे, फेरोडॉक्सिन कडे ट्रान्सफर करेल. पण फेरोडॉक्सिन कडे ट्रान्सफर करण्यासाठी इथे पण एन्झायमॅटिक कंपाऊंड असतं, दॅट इज फेरोडॉक्सिन रिड्युसिंग सबस्टन्स. काय असेल इथं? फेरोडॉक्सिन रिड्युसिंग सबस्टन्स असेल, जो काय करेल? PS1 कडून इमिट झालेल्या इलेक्ट्रॉनला या FD कडे ट्रान्सफर करेल, फेरोडॉक्सिन कडे ट्रान्सफर करेल. ठीक आहे. नाउ फेरोडॉक्सिन ट्रान्सफर दी इलेक्ट्रॉन्स इथं येईल. नाउ फेरोडॉक्सिन ट्रान्सफर दी इलेक्ट्रॉन. आपण तिसऱ्या स्टेप मध्ये होतो, ट्रान्सपोर्ट ऑफ इलेक्ट्रॉन फ्रॉम PS2 टू PS1 बाय सायटोक्रोम. आता चौथ्या स्टेपला आपण आलेलो आहोत, दॅट इज ट्रान्सपोर्ट ऑफ इलेक्ट्रॉन्स. काय होईल? इथं PS1 चं फोटो एक्सायटेशन होईल. फोटो एक्सायटेशन ऑफ PS1, कारण इलेक्ट्रॉन PS1 मध्ये आले. ठीक आहे. आता पुढे फोटो एक्सायटेशन PS1 चं झालं. नाउ द ट्रान्सपोर्ट ऑफ इलेक्ट्रॉन फ्रॉम PS1 टू NADP मायनस. कुठे होईल? ट्रान्सपोर्ट ऑफ इलेक्ट्रॉन फ्रॉम PS1 टू NADP. आता इथं NADP चं रिडक्शन आहे. फक्त नॉन सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशन मध्येच NADP चं रिडक्शन होतं आणि NADPH2 फॉर्म केला जातो. ठीक आहे. मग आता इलेक्ट्रॉन FD कडून फेरोडॉक्सिन या ठिकाणी महत्वाचं काम करतो, जो या ठिकाणी रिड्युसिंग जो एन्झाइम आहे, दॅट इज NADP रिड्युसिंग एन्झाइम, जो त्याला ऍक्टिव्हेट करतो. त्यामुळे इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट केले जाईल कोणाला? दॅट इज NADP ला. या ठिकाणी 2 मॉलिक्यूल, जर 4 मॉलिक्यूल वॉटरचे असेल, तर NADP चे किती मॉलिक्यूल असतील? 2. NADP चे किती मॉलिक्यूल असतील? 2. ध्यानात ठेवा, महत्वाचा कन्सेप्ट आहे. जर 4 वॉटर मॉलिक्यूल घेतले असेल तर NADP चे मॉलिक्यूल किती घ्यावे लागतील तुम्हाला? 2 घ्यावे लागतील. जर तुम्ही 2च वॉटर मॉलिक्यूल घेतलेलं असेल तर NADP एकच घ्यावा लागेल. समजतंय? NADP तुम्हाला काय करावं लागेल? एकच घ्यावा लागेल. आता इथे या 2 NADP या ठिकाणी आलं. इलेक्ट्रॉन याच्यामध्ये गेल्यानंतर 2 NADP मायनस झालं. ठीक आहे. आता इलेक्ट्रॉन याच्यामध्ये असल्या कारणानं नाउ इट अट्रॅक्ट्स दी प्रोटॉन. हे काय करेल? इट अट्रॅक्ट्स दी प्रोटॉन फ्रॉम दी स्ट्रोमा. हा स्ट्रोमा मधून प्रोटॉनला काय करेल? अट्रॅक्ट करेल. मग प्रोटॉन इकडे अट्रॅक्ट झाले.
NADP कडे. Now NADP and proton converts into the NADPH2. It means that there is an reduction of NADP. काय झालं इथं? NADP चं रिडक्शन झालं. फायनल इलेक्ट्रॉन ऍक्सेप्टर इज ए NADP. फायनल इलेक्ट्रॉन ऍक्सेप्टर कोण आहे? NADP. इलेक्ट्रॉन इमिट कुठून झाले? PS2 मधून. सॉरी, इलेक्ट्रॉन आले कुठून? वॉटर मधून. आणि फायनल इलेक्ट्रॉन ऍक्सेप्टर कोण आहे? NADPH2. क्लिअर? फर्स्ट इलेक्ट्रॉन ऍक्सेप्टर कोण आहे? फर्स्ट इलेक्ट्रॉन ऍक्सेप्टर PS2 आणि फायनल इलेक्ट्रॉन ऍक्सेप्टर इज ए NADPH2. ठीक आहे, सॉरी NADP. सेकंड थिंग, मी जे काही बोलतो याला स्टेटमेंट फॉर्म मध्ये तुमच्याकडे लिहित चला. फर्स्ट इलेक्ट्रॉन ऍक्सेप्टर कोण होता? PS2 आणि फायनल इलेक्ट्रॉन ऍक्सेप्टर कोण आहे? NADP. ठीक आहे, या ठिकाणी इलेक्ट्रॉन PS2 कडून निघालेत पण रिटर्न PS2 कडे आले नाही. तुम्ही असं पण म्हणू शकता, इलेक्ट्रॉन वॉटर कडून निघाले पण रिटर्न वॉटर कडे आलं नाही. हेच इट इज कॉल्ड ऍज नॉन सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशन. क्लिअर? समजतंय? याला आपण नॉन सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशन का म्हणतो? नॉन सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशन म्हणण्याचं कारण फक्त एवढं आहे की इलेक्ट्रॉन जिथून निघाले, इलेक्ट्रॉन परत तिथे येत नाही. इलेक्ट्रॉन परत तिथे येत नाही. फायनल प्रोडक्ट, फायनल ऍक्सेप्टर आणि फर्स्ट ऍक्सेप्टर दोघांमध्ये फरक आहे. फर्स्ट ऍक्सेप्टर आणि फायनल ऍक्सेप्टर मध्ये फरक आहे. दोन्ही वेगवेगळे आहेत आणि म्हणूनच आपण म्हणू शकतो इट इज अ नॉन सायक्लिक. आणि युनिडायरेक्शनल, फक्त एकाच डायरेक्शननं फ्लो होत गेलाय, परत रिटर्न आलेलं नाही. परत रिटर्न आलेलं नाही. एकाच डायरेक्शननं फ्लो होत गेला आणि परत रिटर्न आलेलं नाही. ठीक आहे, मग तुम्हाला या कंप्लीट सायकल मधून एक ATP भेटलाय आणि 2 NADPH2 भेटले. ठीक आहे, एक ATP भेटलाय, 2 NADPH2 भेटले. समजते तुम्हाला? ध्यानात राहील हे सगळं. आता आणखीन एक गोष्ट, ही सायकल तुम्ही पहा, इट इज लुक लाईक झेड. कसं वाटतं? इथे जर बघितलं तर इट विल बी लुक लाईक झेड. म्हणून दिस सायकल इज ऑल्सो कॉल्ड, इट इज ऑल्सो कॉल्ड झेड स्कीम. यावरती नीट मध्ये प्रश्न विचारलेला होता. याला आणखीन एक नाव काय आहे? दॅट इज अन झेड स्कीम ऑफ लाईट रिएक्शन. समजते? इथपर्यंत क्लिअर झालं तुम्हाला? काय भेटलं तर या रिएक्शननं तुम्हाला काय दिलं? तर या रिएक्शननं तुम्हाला दिलंय एक ATP आणि 2 NADPH2. काय दिलं तुम्हाला? एक ATP दिलं आणि 2 NADPH2 दिलेत. ठीक आहे, आता तुमच्यासाठी प्रश्न आहे. मी तुम्हाला काल सांगितलेलं होतं, एक ग्लुकोज तयार करायचा आहे, एक ग्लुकोज मॉलिक्यूल तयार करायचा बाय फोटोसिंथेसिस. किती ATP लागतात आणि किती NADPH2 लागतात? टेल मी द आन्सर इन चॅट बॉक्स. चला, एक ग्लुकोज मॉलिक्यूल तयार करण्यासाठी किती ATP लागतात आणि किती NADPH2 मॉलिक्यूल्स लागतात? गिव्ह मी द आन्सर इन चॅट बॉक्स. चला, प्रश्न तुम्हाला कळला असेल. हाऊ मेनी ATP and NADPH2 required for the purpose to produce the one glucose molecules? This is the question. मदगुल, घाडगे, ठोंबरे, जगताप, शेलार पण आहे. चला बोला. चला, गिव्ह मी आन्सर फास्ट. आणि काल ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलेलं आहे, तुम्ही आन्सर द्या तोपर्यंत मी लास्ट स्टेप लिहितो. 18 ATP आणि 12 NADPH2 शेलारनं आन्सर दिलंय. पहा बाकीचे काय देतात पाहूया, मग फायनल मी तुम्हाला सांगतो काय असेल ते. इथं शेवटची स्टेप आहे, लास्ट स्टेप काय आहे? फॉर्मेशन ऑफ NADPH2. लास्ट स्टेप काय इथं? फॉर्मेशन ऑफ NADPH2. ABCDE. ठीक आहे, ई पर्यंत आलोय आपण. आणि शेवटची स्टेप आहे F, दॅट इज फॉर्मेशन
ऑफ NaDPH2. हा, चला दुसरा एक आन्सर आलाय मुदगुलचं. 18 ATP आहे, 12 NaDPH2 आहे. आणखीन कोणाचा आन्सर येईल? हे सांगितलेलं समजलं ना तुम्हाला पूर्ण? इज इट अंडरस्टँड कम्प्लिटली? हा, फास्ट. आन्सर खूप लेट येतं तुमचं. अजून आपल्याला सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशन पाहायचंय. आज लाईट रिएक्शन पूर्ण करून टाकायची. गिव्ह मी द आन्सर फास्ट. चला, दोघांनीच आन्सर दिले. आता जास्त वेळामध्ये घालवता येणार नाही. दोघांचे आन्सर करेक्ट आहे. काल मी तुम्हाला सांगितलं होतं 18 ATP ची गरज आहे आणि 12 NaDPH2 ची गरज आहे. पण NaDPH2 फक्त इथेच फॉर्म केले जातात. आत्ताशी आन्सर आलेलं आहे जगतापचं. NaDPH2 इथेच फॉर्म केले जातात. ठीक आहे. मग आता पहा, इथं मी तुम्हाला सांगितलं, दाखवलंय, एक ATP आणि 2 NaDPH2 फॉर्म होतं. आणखीन काय काय होतं प्रॉपर्टीज सांगतो. आता तुमच्याकडे वाटतं सर लिहून ठेवा. पहिली प्रॉपर्टी काय आहे? इट इज ऑल्सो कॉल्ड एज झेड स्कीम. सेकंड प्रॉपर्टी, देर इज युनिडायरेक्शनल फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन. फ्रॉम वॉटर टू NaDPH2. There is unidirectional flow of electron from water to NaDH. सेकंड झालं. त्यानंतर थर्ड, देर इज अँड फोटोलायसिस ऑफ वॉटर. आणखीन काय त्याचं आहे? बऱ्याच जणांचे आन्सर आहे. तर ठोंबरेचं आलं, त्यानंतर तेजलचं आलेलं आहे आन्सर. व्हेरी गुड. आणखीन काय सांगितलं? तिसरी थिंग, थर्ड थिंग कोणती सांगितली तुम्हाला या ठिकाणी? फोटोलायसिस ऑफ वॉटर. ठीक आहे. म्हणजे पहिलं काय झालं? झेड स्कीम आहे. सेकंड थिंग युनिडिरेक्शनल ऑफ वॉटर आहे. सॉरी, युनिडिरेक्शनल ट्रान्सपोर्ट ऑफ इलेक्ट्रॉन आहे. त्यानंतर थर्ड थिंग फोटोलायसिस ऑफ वॉटर आहे. वॉटरचं फोटोलायसिस पण फक्त कोणामध्ये होतं? फोटोलायसिस ऑफ वॉटर फक्त कोणामध्ये होतं? तर नॉन सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशन मध्ये. ध्यानात ठेवा, फक्त नॉन सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशनची प्रॉपर्टीज सांगतो. सायक्लिक मध्ये तुम्ही पाहशाल याच्या उलट दिसतंय, किंवा दुसरे प्रॉपर्टी तुम्हाला दिसत आहेत. चौथी गोष्ट तुम्हाला इथे पाहायला भेटेल, फोर्थ थिंग या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटेल, दॅट इज देर इज यूज ऑफ बोथ PS1 अँड PS2. या ठिकाणी PS1 आणि PS2 दोन्ही वापरले जातात. सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशन मध्ये फक्त PS1 वापरला जातो, पण नॉन सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशन मध्ये PS1 ॲज वेल एज PS2 दोन्ही पण वापरले जातात. जिथं PS2 वापरलं जातं तिथेच फोटोलायसिस होईल. जिथं PS2 वापरलं जातं तिथेच फोटोलायसिस होईल. ठीक आहे. आणि लास्ट प्रॉपर्टी आहे ह्या नॉन सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशनची. ती म्हणजे काय? दॅट इज फॉर्मेशन ऑफ NaDPH2. लास्ट प्रॉपर्टी काय? लास्ट म्हणताना आणखी एक प्रॉपर्टी सांगतो, फॉर्मेशन ऑफ NaDPH2. 5 प्रॉपर्टी झाल्यात. 6व्या नंबरची प्रॉपर्टी घ्या. आता याला लास्ट म्हणायचंय. 6व्या नंबरची प्रॉपर्टी घ्या. इट गिव्स 1 ATP अँड 2 NaDPH2. काय करतं? इट गिव्स 1 ATP अँड 2 NaDPH2. ठीक आहे. ह्या प्रॉपर्टीज आहेत. हे सिग्निफिकन्स म्हटलं तरी चालेल नॉन सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशनचे. टोटल 6 प्रॉपर्टीज किंवा 6 सिग्निफिकन्स मी तुम्हाला सांगितलेले आहे आणि सायकल आपली कंप्लीट झालेली आहे. आता राहिला प्रश्न तो की तुम्हाला 18 ATP आणि 12 NaDPH2 ची गरज आहे. 18 ATP आणि 12 NaDPH2 ची गरज आहे. ती गरज कशी पूर्ण करायची? कारण इथून तर एकच ATP भेटलाय आणि 2 NaDPH2 भेटलेले आहेत. मग 18 ATP आणि 12 NaDPH2 ची गरज कशी पूर्ण होणार हे आपल्याला पाहायचं आहे. याच्यापूर्वी याचं स्क्रीनशॉट काढून घ्या, म्हणजे प्रॉब्लेम राहणार नाही. डन. डन. ओके.
मी सुरुवातीलाच तुम्हाला रिएक्शन सांगितली, सुरुवातीलाच रिएक्शन सांगितलेली आहे की फोटोसिंथेसिसचे कंप्लीट रिएक्शन मध्ये किती कार्बन डायऑक्साइड वापरले जातात. चला बोला पटकन. गिव्ह मी द आन्सर इन चॅट बॉक्स. हाऊ मेनी कार्बन डायऑक्साइड आर युजफुल इन दी फोटोसिंथेसिस. किती कार्बन डायऑक्साइड वापरले जातात. मी कंप्लीट रिएक्शन तुम्हाला दिलेली आहे. टेल मी आन्सर इन चॅट बॉक्स लवकर. आपल्याकडे वेळ कमी आहे. हा, जितकं उशिरा तुम्ही मला आन्सर देशाल तितकं उशिरा आपलं लेक्चर होईल किंवा आपला तो पॉइंट राहून जाईल. टेल मी आन्सर इन चॅट बॉक्स फास्ट. व्हेरी गुड. ठोंबरेने आन्सर दिले 6, मुदगुलने आन्सर दिले 6. 6 कार्बन डायऑक्साइड लागतात. 6 कार्बन डायऑक्साइड इज देअर इन फोटोसिंथेसिस. 6 कार्बन डायऑक्साइड्स आर रिक्वायर्ड. हेन्स एव्हरी टाइम देअर आर टोटल 6 सायकल्स. ठीक आहे. 6 वेळेस कार्बन डायऑक्साइड फिक्स केला जाणार आहे. किती वेळेस? 6 वेळेस कार्बन डायऑक्साइड फिक्स केला जाणार आहे. म्हणजे 6 वेळेस सायकल होणार आहे. किती वेळेस? 6 वेळेस सायकल होणार आहे. म्हणजे लाईट रिएक्शन पण किती वेळेस होणार आहे? 6 वेळेस होणार आहे. मग असं असेल तर तुमची लाईट रिएक्शन तुम्हाला एक एटीपी मॉलिक्यूल देतो आणि 2 NADPH2 देतो. 2 NADPH2 देतो. मल्टिप्लाइड बाय 6 केलं तर 6 ATP झाले. 6 ATP झाले आणि 12 NADPH2 झाले. 12 NADPH2 झाले. 6 ATP आणि 6 NADPH2 झाले. ठीक आहे. समजलं इथपर्यंत? 6 ATP आणि 6 नाही 6 ATP आणि 12 NADPH2 झाले. म्हणजे NADPH2 ची रिक्वायरमेंट कंप्लीट झाली. NADPH2 ची रिक्वायरमेंट काय झाली? इथं कंप्लीट झाली. परंतु ATP ची रिक्वायरमेंट बाकी आहे. ATP ची रिक्वायरमेंट आणि किती रिक्वायरमेंट आहे ती? 12 ATP आणखीन लागतात तुम्हाला. किती ATP लागतील आणखीन? यू रिक्वायर्ड 12 ATP. 12 ATP तुम्हाला लागतात आणखीन. ठीक आहे. आता इथं NADPH2 ची रिक्वायरमेंट पूर्ण झाली. तसे मी तुम्हाला सांगितलं की NADPH2 फक्त नॉन सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशन मध्ये फॉर्म होतात, बाकी कुठेच नाही. रिक्वायरमेंट कंप्लीट झाली, गरजच नाही कुठे फॉर्म होण्याची. मग आता तुमचे 6 हे 12 राहिलेले ATP तुम्हाला तयार करायचे आहेत. मग त्याच्यासाठी पुढची सायकल आहे. आणि ती सायकल म्हणजे काय आहे? एक आपण पाहिलं होतं नॉन सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशन. तर आता दुसरं आहे दॅट इज सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशन. द सेकंड वन इज दॅट इज सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशन. डिफरन्स मी तुम्हाला आधीच क्लिअर केलेला आहे. नॉन सायक्लिक मध्ये युनिडिरेक्शनल फ्लो होतो, परंतु सायक्लिक मध्ये काय होतं? ज्या ठिकाणाहून इलेक्ट्रॉन बाहेर पडतात त्याच ठिकाणी काय होतं? सायक्लिक मॅनर मध्ये रिटर्न येतात. ठीक आहे. म्हणजे इलेक्ट्रॉन डोनर आणि इलेक्ट्रॉन ऍक्सेप्टर एकच आहे. इलेक्ट्रॉन डोनर आणि इलेक्ट्रॉन ऍक्सेप्टर एकच आहे. समजतंय? हा एक मॉलिक्यूल आहे. इथून इलेक्ट्रॉन बाहेर पडले, परत सायक्लिक मॅनर वरून फिरून परत इथेच आले. ठीक आहे. इट इज अ सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशन. सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशन मध्ये फक्त PS1 वापरला जातो, PS2 वापरला जात नाही. फक्त PS1 वापरला जातो, PS2 वापरला जात नाही. थर्ड थिंग फोटोलायसिस होत नाही. नॉन सायक्लिक मध्ये फोटोलायसिस होता, सायक्लिक मध्ये फोटोलायसिस होत नाही. फोर्थ थिंग NADPH2 फॉर्म होत नाही. नॉन सायक्लिक मध्ये NADPH2 फॉर्म होत होतं, इथे NADPH2 फॉर्म होत नाही. ठीक आहे. मी तुम्हाला डिफरन्स क्लिअर केले सायक्लिक आणि नॉन सायक्लिकचा. ठीक आहे. मग आता मी सायक्लिक मध्ये जातो. सायक्लिक मध्ये तुमच्या रिएक्शनची सुरुवात आता इथं कोणत्याही पद्धतीने वॉटरचा उपयोग नाहीये. मग आपण सुरुवात डायरेक्ट PS1 पासून करणार आहोत. हा तुमचा PS1 म्हणजे P680 चा मॉलिक्यूल आहे. PS1. ठीक आहे. इट ऍब्सॉर्ब द फोटॉन. हा काय करेल? हा फोटॉन ऍब्सॉर्ब करेल आणि क्लोरोफिल ए ला देईल. क्लोरोफिल ए एक्साइट होईल अँड बिकॉज ऑफ एक्साइटेशन द इलेक्ट्रॉन्स विल बी कम्स आउट. इथून काय होईल? इलेक्ट्रॉन्स बाहेर पडतील. PS1 कडून इलेक्ट्रॉन बाहेर पडल्यानंतर आपण नॉन सायक्लिक मध्ये बघितलं होतं, कोण घेतं त्याला? चला बोला. नॉन सायक्लिक मध्ये पाहिलं होतं आपण, इलेक्ट्रॉन जे इथून बाहेर पडले तर त्या इलेक्ट्रॉनला कोण घेतं? चला बोला मला लवकर.
नॉन सायक्लिक मध्ये पाहिलं होतं इलेक्ट्रॉन कुठे जाईल, चला बोला फास्ट. जर PS1 मधून इलेक्ट्रॉन बाहेर पडले तर कोणाकडे जातात, चला फास्ट. तुम्ही आन्सर दिला, मी कंटिन्यू करेल. हा, टेल मी द आन्सर. नॉन सायक्लिक मधून इलेक्ट्रॉन बाहेर पडल्यानंतर तो इलेक्ट्रॉन कोण ऍक्सेप्ट करतो? PS1 कडून इलेक्ट्रॉन बाहेर पडल्यानंतर म्हणतोय मी तुम्हाला, शेलारनं कोक्यू आन्सर दिलाय तो PS2 कडून आहे. शेलार कुठून आहे? ते PS2 कडून आहे. आणि PS1 कडून बाहेर पडणारा कोण घेतो? FD, फेराडॉक्झिन. इथं शेलारनं आन्सर बरोबर दिलाय, मुदगुलनं पण आन्सर बरोबर दिलेला आहे, ठोंबरेचं आन्सर पण चुकलेलं आहे, कारण NADPH2 इथे नाहीये. मी तुम्हाला आधी पण सांगितलं की NADPH2 सायक्लिक मध्ये नाहीये. ठीक आहे, नॉन सायक्लिक चालू आहे आपलं, सॉरी आपलं सायक्लिक चालू आहे, नॉन सायक्लिक मध्ये आपण ते पाहिले. मग कोण घेईल? FD व्हाया FRS. FD घेईल व्हाया FRS. नॉन सायक्लिक वरून तुम्हाला सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशन ध्यानात ठेवायचंय, समजतंय? मग इथून काय होईल? FRS करून याला ट्रान्सफर केलं जाईल कुठे? FD कडे ट्रान्सफर केलं जाईल. नाउ फ्रॉम FD इट विल बी एंटर इनटू द सायटोक्रोम. FD कडून कुठे एंटर होईल? इट विल बी एंटर इनटू द सायटोक्रोम. मग इथं येईल तुमचं सायटोक्रोम B6. सायटोक्रोम B6. आता इथं मोठा डिफरन्स, तिकडे नॉन सायक्लिक मध्ये इथं PQ होता आणि PQ कडून सायटोक्रोम B6 कडे जात होता. इथं FD कडून सायटोक्रोम B6 कडे जातो. हाच मेन डिफरन्स. इथे एंटर झाल्यानंतर पहिल्याच कंडिशन मध्ये लगेचच या ठिकाणी ATP जनरेट केला जातो. ADP प्लस IP फॉर्म दी ATP. इथं काय होतं? ATP फॉर्म केला जातो. पहिला ATP तयार झाला तुमचा, आता पुढे चला. सायटोक्रोम B6 कडून इलेक्ट्रॉनला ट्रान्सपोर्ट केलं जाईल इनटू दी सायटोक्रोम F. कुठे गेला इलेक्ट्रॉन? आता सायटोक्रोम B6 कडून सायटोक्रोम F कडे गेलेला आहे. ठीक आहे, आता सायटोक्रोम B6 कडून F कडे गेल्यानंतर नॉन सायक्लिक मध्ये काय झालं होतं इथं, चला बोला चॅट बॉक्स मध्ये फास्ट. नॉन सायक्लिक मध्ये सायटोक्रोम B6 कडून F कडे आल्यानंतर काय झालं होतं, चला गिव्ह मी द आन्सर फास्ट. इलेक्ट्रॉन सायटोक्रोम B6 कडून आल्यानंतर सायटोक्रोम F मध्ये गेल्यानंतर काय झालं होतं? चला ATP, शेलारने आन्सर दिले, ATP जनरेट झालेला होता आणि मुदगुल म्हणतो गो टू PC. तिथून PC कडे गेला होता. अरे मुलांनो, मी या ठिकाणी म्हटले फक्त B6 to F मध्ये म्हटले, फक्त याच दोघांमध्ये म्हटलंय मी, दुसरीकडे म्हटलेलं नाहीये. या दोघांच्या मध्ये काय होतं? शेलारने बरोबर आन्सर दिलेला आहे ATP. ठीक आहे, मग इथं काय होतं? सेम नॉन सायक्लिक ADP प्लस IP इट फॉर्म दी ATP. नॉन सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशन सायक्लिक साठी रेफरन्स म्हणून तुम्ही वापरू शकता, म्हणजे तुमच्या ध्यानात राहील. ठीक आहे, आता सायटोक्रोम F कडून आता मग याचा आन्सर आहे कोणाचा? मुदगुलचा. की इथून पुढे तो कुठे जाईल? मी काय सांगितलं होतं काय होतं, आता मी विचारलं इथून कुठे जाईल. मग इथं त्याचा आन्सर येईल, दॅट इज, ठोंबरेने आन्सर दिलाय बरोबर, दॅट इज अँड गो टू दी PC. त्याच्या आधी मुदगुलने जो आन्सर दिलेला होता, सायटोक्रोम F कडून तो कुठे जाईल? इट विल बी कम्स टू दी PC, दॅट इज प्लास्टोसायनिन. हा कुठे येईल? प्लास्टोसायनिन कडे. इथे देर इज नो ATP फॉर्मेशन, इथे ATP फॉर्मेशन होणार नाही. इलेक्ट्रॉन प्लास्टोसायनिन कडे आलं. नाउ प्लास्टोसायनिन ट्रान्सफर दॅट इलेक्ट्रॉन टू दी P680, दॅट इज PS1. आलं, जिथून इमिट झालं परत तिथे आलं. ठीक आहे, म्हणजे तुमची सायकल कंप्लीट झाली. युनिडिरेक्शनल नाही, अगेन काय झालं? फिरून तो आलेला आहे तिथे जिथून तो बाहेर पडलेला होता, परत तो त्या ठिकाणी आलेला आहे. लगेचच तुम्हाला नॉन सायक्लिक आणि सायक्लिक मधले इथं डिफरन्स क्लिअर होईल. इथं नॉन सायक्लिक आणि सायक्लिक मध्ये काय होतं? लगेचच डिफरन्स तुम्हाला क्लिअर होत आहे. ठीक आहे, मग आता काय झालं?
तुमचे इलेक्ट्रॉन परत 680 मध्ये आलं, ही सायकल कंटिन्यू होईल. 6 कार्बन डायऑक्साईड लागतं, 6 कार्बन डायऑक्साईड 6 वेळेस रिपीट होईल. ठीक आहे. आता आणखीन एक डिफरन्स काय झालं, नॉन सायक्लिक मध्ये तुम्हाला एकच एटीपी भेटला होता. 7व्या नंबरचं डिफरन्स आलं. 7व्या नंबरचं मी तिथं प्रॉपर्टीज तुम्हाला नॉन सायक्लिक साठी 6 सांगितल्या होत्या. त्याच्या अपोजिट प्रॉपर्टी कशाला घ्यायचे, सायक्लिकला घ्यायचे. ठीक आहे. आता 7व्या नंबरचे सांगतो, 7व्या नंबरचे सांगतो. इथं 2 एटीपी तयार झाले. किती? 2. NADPH2 नाहीये, पण किती एटीपी झालेत? 2 एटीपी झालेत. बरोबर. तिकडं एकच एटीपी होतं. आता तुम्ही मला सांगा, जर इथं 2 एटीपी मॉलिक्यूल तयार झालेले असतील तर एक ग्लुकोज तयार होण्यासाठी लागणाऱ्या एटीपीची रिक्वायरमेंट पूर्ण झाली. बोला. एक ग्लुकोज तयार होण्यासाठी तुम्हाला आणखीन 12 एटीपी लागत होते. आता सायक्लिक जर रिएक्शन झाली तर मग ती रिक्वायरमेंट पूर्ण होते का? येस ऑर नॉट? सायक्लिक मुळे एक ग्लुकोज तयार करण्यासाठी लागणाऱ्या एटीपीची रिक्वायरमेंट पूर्ण होते का? येस ऑर नो? चला मला येस ऑर नोच्या फॉर्म मध्ये आन्सर द्या फास्ट. हा, गिव्ह मी द आन्सर फास्ट. खूप वेळ लागतंय. मदगुलनं दिलंय येस, शेलारनं म्हणतोय येस, बाकीच्यांना अजून काही वाटत नाही. एकदम फास्ट मध्ये आन्सर यायला पाहिजे होते सगळ्यांचे. व्हेरी गुड. जगतापनं सांगितलंय एस. याचा अर्थ 3च लोकांना समजले आणि बाकीचे लोक विचार करतात काय झालेलं असेल. आपण तिकडे कॅल्क्युलेशन केलं होतं, नॉन सायक्लिक मधून नॉन सायक्लिक 6 कार्बन डायऑक्साईड लागतात, म्हणजे सायकल 6 टाइम्स रिपीट केली जाईल. सायकल किती वेळेस रिपीट केली जाईल? 6 टाइम्स. या बेसिस वरती आपल्याला 6 एटीपी भेटले होते आणि 12 NADPH2 भेटले होते. ठीक आहे. आपल्याला टोटल लागतात 18 एटीपी आणि 12 NADPH2. NADPH2 ची रिक्वायरमेंट पूर्ण झाली होती, पण 6 एटीपी बरोबर आपल्याला आणखी 12 एटीपी लागत होते. मग तुम्ही सायक्लिक कडे आलात. कुठे आलात तुम्ही? ही एटीपी मागण्यासाठी कोणाकडे आलात तुम्ही? सायक्लिक कडे आलात. सायक्लिकने काय केलं, मग तुम्हाला 2 एटीपी दिले. सायक्लिकने काय केलं, एका सायकल मध्ये तुम्हाला 2 एटीपी दिले. मग 6 सायकल साठी सायक्लिक किती एटीपी देईल तुम्हाला? 12 एटीपी देईल. 6 सायकल साठी सायक्लिक किती देईल? 12 एटीपी. आता दोघांना कॅल्क्युलेशन जर केलं तर टोटल यू गॉट 18 एटीपी मॉलिक्युल्स. हे 6 आणि हे 12. 18 ATP molecules and 12 NADPH2 molecules. Now you got your assimilatory power. आता तुम्हाला काय भेटलंय? Assimilatory power. Now you can go for dark reaction. आता तुम्ही डार्क रिएक्शन कडे जाऊ शकता, कारण डार्क रिएक्शन साठी लागणारी रिक्वायरमेंट या ठिकाणी फुलफिल झालेली आहे. तुम्हाला लाईट रिएक्शन तुमचे लागणारा असिमिलेटरी पॉवर तुम्हाला प्रोव्हाइड केली. आता या असिमिलेटरी पॉवरचा उपयोग तुम्हाला करायचा आहे आणि डार्क रिएक्शन कंप्लीट करायची. समजतंय? इथपर्यंत तुम्हाला समजलं? चला गिव्ह मी आन्सर इन चॅट बॉक्स. इथपर्यंत समजलंय सगळ्यांना? झालं असेल तर स्क्रीनशॉट पण घेऊन टाका आणि मला सांगा, समजलं इथपर्यंत? येस ऑर नॉट? फास्ट. ओके, क्लिअर झालेलं आहे. मग थांबूया आपण. थांबूया. आता डार्क रिएक्शन आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये कंटिन्यू करणार आहोत. ठीक आहे, तोपर्यंत थांबतो. थँक्यू व्हेरी मच.